दारी दुमदुमला चौघडा सलईचा सूर नवा उत्तरेकडूनी आली मग अलगद थंड हवा सगळ्या हळदीने रंगवूया तिजला सोनेरी शर्ये घेऊन जाईल सासरला मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओलांडून बे काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस काहे दिया परदेस. गौरी, तू असं का करतेस? का त्रास करून घेतेस स्वतःला? तू त्याच्याकडे बघतही नाहीयेस. ती त्रास होतोय तुला आणि त्यालाही. त्रास होतोय ना. शिव तर खूप गोंधळून गेलाय. त्यात तुमचं बी नसलंय आणि त्याच्या बाबूजींनी आजीना डब्यांसाठी नाही म्हटलंय. ती राधिका आलीये तिकडे स्वयंपाक बनवायला आणि तिने जे काही बनवलंय ना ते खाण्यालायक नाहीये. सगळंच बिघडवून टाकलंय तिने. माहितीये का वहिनी मला? तुला कोणी सांगितलं? अगं वेणूचा फोन आला होता, त्यानं सांगितलं. मदतीला ये म्हणत होता, मीच नाही म्हटलं. मी आलेच. हा, एक नंबरची लबाड आहे. वरवर काही दाखव गौरी. आतमध्ये ज्वालामुखी धबधबतोय. कसा बाहेर काढायचा मी बघते. चांगली ग भाजी. शिवचे बाबा अतिशय हुशार आहे. हो, प्रचंड वाचन आहे त्यांचं. सगळ्या गोष्टीतलं ज्ञान आहे. हो का? तुम्ही त्यांच्याकडे होतात आता? नाही ग, वर इंद्रप्रस्थ कट्टा आहे ना, तिथं आले होते ते. बर बर. राधिका आली ना घरी स्वयंपाक करायला. कोण? अगं, शिवसाठी जी मुलगी बघितली ना तिचं नाव राधिका आहे. त्या दोघांना वेळ मिळावा म्हणून ते आले होते वर. खरं तर त्यांच्या चालत नाही. लग्नाच्या आधी मुलगा मुलीला सुद्धा बघत नाही. पण शिवचे वडील हुशार आहेत. कौतुक करतील सुनेचं. अहो मग तुम्ही पण लाड करा सुनेचे. असू दे असू दे. मग पुढं काय म्हणाले? म्हणजे कधी लग्न करणार आहे शिवचं? काही सांगितलं? नाही का, बोलले नाही तसं, पण करतील लवकरच. बर. गौरीचं पण फार कौतुक करत होते, गुणगान करत होते, लग्नाबद्दल विचारत होते. गौरी, आता आपण घाई करायला पाहिजे. सगळेच विचारायला लागले लग्नाविषयी. बाबा मला नाही करायचं लग्न. आणि त्यांना काय करायचंय? गौरी, असं का बोलतेस बेटा? काय झालं? नाही, आपण घाई नको करायला, पण निदान मुलं बघायला सुरुवात तर करू. बाबा आता लगेच काही करायची गरज नाहीये. गौरी, मुलगी म्हणजे परक्याचं धन. प्रत्येक मुलीला लग्न करून आपल्या हक्काच्या घरी जावंच लागतं. आपण आता मुलं पाहूयात. लग्न पाहिजे तर सावकाश करूया. खरं आहे गो बाई. अगं 2-2 पोरा ड्रॉवर मध्ये वाट बघतात. 2 महिने झाले त्याचा काय? अय्या हो, खरंच? बघू बघू. अय्या खरंच. गौरी बघ ना, किती छान आहेत. बघ आणि सांग बघू.
बघ ना, अगं बघ गौरी. बस बस पुरे झाले. तिची काळजी करायचं काही कारण नाहीये. तिचा बाप जिवंत आहे अजून. या घरावर तिचा पूर्ण अधिकार आहे, बाहेरून आलेल्या कोणाचाही नाही. बाबा मी फक्त काळजीने. तिची काळजी करायला तिचा बाप जिवंत आहे, समर्थ आहे. उगाच तुम्ही काळजी करू नका. तिच्या लग्नासाठी बाकीच्यांनी बाशिंग बांधून फिरल्यासारखं करू नका. या गोष्टीचा त्रास होतो तिला, आणि तिला झाला कोणताही त्रास मी सहन करणार नाही. बरं बरं, शांत व्हा तुम्ही, शांत व्हा. अगं निशा, निशा. वहिनी, हे बघ, तू इतकं वाईट वाटून घेऊ नकोस ना प्लीज. माझं काय चुकलं गौरी? वहिनी अगं, हे बघ, तू बाबांचं म्हणणं इतकं मनाला लावून घेऊ नकोस. तुला माहिती आहे त्यांनी मला बोलू देत, मला त्याचं काहीच नाही. पण मला तुझा त्रास नाही बघवत. शिव तिथे त्या मुली बरोबर आहे आणि तू इथे एकटीच. त्याचं लग्न ठरलंय तिच्याशी, तो मोकळा झालाय. पण तुझं काय? तू विसरू शकलीस त्याला? हे बघ गौरी, तुझंही लग्न ठरायला हवं. तूही आयुष्यात पुढे जायला हवं. नको थांबूस ग. ते शिवसाठी स्वतःचं आयुष्य वाया नको घालवूस. आणि असे तुमच्यातलं सगळं संपलंय ना? बोल ना. मोठ्या बहिणीला नाही सांगणार आहेस? वहिनी अगं, मग का लग्नाला नकार देतेस? एक बात का ध्यान रखना कि उन्हें पता नहीं चलना चाहिए कि हम लोग उन पे शक कर रहे हैं. वो ड्रामा करके आपको टटोल रही हैं. उनकी बातों में मत आना आप, समझे ना? वहिनी मी आलेच. गौरी ऐक गौरी. एकटी बाई मी काय काय करणार? आजी मी निघते ग. अगो थांब गौरे, अगो डबा घे. सॉरी, मी विसरलेच. हं. तुझी खूप धावपळ होते ना सकाळपासून. अगं नाही गो, अगं धावपळ तुझ्यामुळे नाही झाल्या. सरिताची आता सकाळची शाळा झाली ना, म्हणजे पावसा पाण्याचा लवकर उठूक लागता म्हणून. आणि त्यातच असते ना डबो विसरली. बाबा घेऊन गेलेत ना डबा? जाता जाता देतील. हा ते पण एक बरा झाला बाय, माझी काळजी अगो बाय, भाजी गॅसवरच लागली वाटतं. मी निघते. गौरी काय ग? अजूनही रागावलीस माझ्यावर? मग अशी गप्प गप्प काय झालंय? नाही ग वहिनी, तसं काही नाहीये. रागावले नाहीये मी, पण जे काही चाललंय त्याचा त्रास होतो. मग काय करायचं आता? हे बघ अजूनही जर नाही नाही वहिनी, हे बघ, तू काळजी करू नकोस. थोडा वेळ लागेल, पण होईन मी नॉर्मल.
मी निघते. हो हो सावकाश जा. हो काळजी घे आणि हं? गौरी मला माहिती तुझ्या मनात काय चाललंय, पण आता असं वादळ येणार आहे की ज्याचा सामना तू आणि तुझा तो स्मार्ट शिवी नाही करू शकणार. गौरी प्लीज टेक केअर. काळजी घे. पता नहीं गौरी जी अब तक क्यों नहीं आई। मैसेज का भी जवाब नहीं दिया उन्होंने। फोन करके देखते हैं। गौरी तुझा फोन वाजतोय. वाजू दे. अगं शिवचा फोन आहे, का घेत नाहीयेस तू? उचल ना. काम राहू दे बाजूला, आधी मला सांग काय झालंय, का घेत नाहीयेस त्याचा फोन? काय नाही, टेन्शन आलंय मला. कसलं? कसलं काय मी तू, आमच्या आयुष्यात जे काही चाललंय त्याचं टेन्शन आलंय. त्याचं टेन्शन? नीट सांगणार आहेस का काय झालंय? मी तू अगं काल बाबा आणि मी इंद्रप्रस्थ कट्टा आहे ना ते बघायला गेलो होतो. तिथे शिवचे बाबूजी आले. मग ते तुला काही बोलले का? नाही ग, ते बाबांशी गप्पा मारत होते. मग गप्पाच मारत होते ना? हो, पण ते शिवच्या लग्नाविषयी बोलत होते आणि माझ्या लग्नाविषयी बाबांना विचारत होते. म्हणत होते की अपना शहर अपना होता है. काही गोष्टी ते मला मुद्दाम ऐकवत होते. मी तू बाबूजींनाच काय, पण बाबांनाही आमचं प्रेम पटणारच नाही. मी तू अगं बाबांचा किती विश्वास आहे माझ्यावर, शिववर. त्यांचं बोलणं ऐकून माझे हातपायच गळून गेले. आई, आजी, दादा सगळ्यांचे चेहरे दिसायला लागलेत मला. खूप टेन्शन येत आहे ग. किती जणांना दुखवू मी, मला नाही सुचत आहे काही. शिवचा चेहरा नाही दिसत का ग? त्याला दुखवलेलं चालेल तुला? नाही. मग मग का घेत नाहीस त्याचा फोन? का बोलत नाहीस त्याच्याशी? मी तू अगं त्याच्याशी न बोलून मलाही त्रासच होतोय. ये आप ठीक नहीं कर रही गौरी जी। कुछ तो हुआ है, वरना हम बुलाएं और गौरी जी ना आए, ऐसा तो नहीं हो सकता। शिव, वो नए प्रोजेक्ट की फाइल लेके केबिन में आओ। जी सर। अच्छा, तुम्हारे बाबूजी है मुंबई में या गए बनारस? सर यही है। तबीयत कैसी है उनकी? अब ठीक है सर। आओ अंदर आओ जल्दी। केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. करतोच आहे. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतात ते काही खोटं नाही. रेडिओ मधलं कळत नाही तर कशाला बटनाला हात लावतो मला कळत नाही. रेडिओशी खेळायला मी काय लहान आहे का? हा, रेडिओत ना तुमचा आवाज येताना म्हणून लावताय मी रेडिओ. तुम्हाला बोललोय का मी? इन जनरल एकंदरीत बोलतोय मी. कळलं माका? एकंदरीत काय ता तुम्ही माकाच बोलता. तुमच्या लाडक्या लेकीक आणि बायकोक नाही बोलणार तुम्ही. मग रेडिओ बिघडला की मलाच बोलणार ना. शांतता, शांतता. इथे मुलांचा अभ्यास चालू आहे. लिहिलं बेटा? रस्व दीर्घ नीट लिहायचा, नाहीतर मी 0 मार्क देणार आहे. बाबा, तुमच्या आवडीचा गोडाचा शिरा केलाय.
नकोय मला, मला गोड चालत नाही. हो निशान केल्यांना गोड नसतात घ्या तुम्ही. आई अगो हा खरं तेच बोललोय मी. तिका माहिती आहे ना जावई बापूंका गोड कमी लागतात काय गो निशा. हो आजी. बाबा मला माफ करा, मी काल तुम्हाला दुखवलं. मी सहजच बोलले आणि गौरीचा चेहरा उतरला. पण खरंच मी जे काही बोलले ना ते गौरीच्या काळजीने. पण यापुढे मी आता कधीच हा विषय काढणार नाही. अहो अहो निशा काय म्हणते ऐकताय ना. तर काल तुम्ही चिडला होतात म्हणून मी पण काही बोलले नाही, पण तिला हे सांगायचं ती अगदी सहज बोलून गेली. हो ठीक आहे, विषय पुरे. जावई बापू मगाशी मी गमतीत बोललोय, पण एवढा प्रेमान केल्याने तिने शिरा खाऊन घ्यावा. घ्या. आणि गौरे लक्षात ठेव, सगळ्या गोष्टी येळेवर हो गोयात, कळला. वहिनीन तुझ्या ते बोलून दाखवल्या, पण आमका पण काळजी वाटतात ना. काय गो काय शिरताय का डोक्यात काही. मी कट्ट्यावर जाऊन येते. मोकाशी काकांनी ती पुस्तकांची यादी करायला लावली आहे. आलेच. हेलो. हेलो शिव, निशा वहिनी बोल रही हूँ. अरे निशा वहिनी, आपने कैसे फोन किया? घर पे सब ठीक है ना, मतलब अंकल जी की तबीयत वगैरह? हाँ हाँ वो सब ठीक है. गौरी ठीक नहीं है. क्या हुआ गौरी जी को? वो उसको क्या हुआ ये तो तुम जानते हो. मुझसे उसकी हालत देखी नहीं जाती. अब देखो ना, वो किसी से कोई बात नहीं करती, अपने आप को काम में बिजी रखती है. लेकिन मुझे पता है ना, वो मन ही मन बहुत उदास है. अभी भी देखो ना, ऑफिस से आते ही वो लाइब्रेरी का कुछ काम, वो जो इंद्रप्रस्थ कट्टा बनाया है, वो ऊपर जो वहां पर कुछ काम है ऐसा बहाना करके अकेली ही चली गई है. अब देखो ना, कब तक अपना मन यहाँ वहां बहलाती रहेगी. मुझसे तो उसकी हालत देखी ही नहीं जाती. बहुत उदास है वो, बहुत अकेली है वो. जी हे बघ शिव, गौरीची काळजी वाटते म्हणून तुला फोन केला. नाहीतर तुला त्रास दिला नसता मी. ठेवते मी फोन. बाय. गौरी ठीक नहीं, मुझसे उसकी हालत देखी नहीं जाती. बहुत उदास है, बहुत अकेली है वो. गौरीची काळजी वाटते म्हणून तुला फोन केला. एकटी बाई मी काय काय करणार. क्या हुआ मुन्ना, परेशान लग रहा है. अम्मा से बात हुई क्या? नहीं, वो गौरी जी की वहिनी से, मतलब निशा भाभी से. उस मंथरा का फोन आया. अब क्या आग लगाई उसने? पहले की आगे चाचा, गौरी जी पहले से ही परेशान थी. ऊपर से हमारी हालत ऐसी है कि हम उन्हें दिलासा भी नहीं दे पा रहे हैं. सुबह से बात नहीं हुई हमारी. पहले हम मीटिंग में बिजी थे, उसके बाद हमने उनको फोन किया तो उन्होंने नहीं उठाया. तूने कुछ कहा उससे? हमने कुछ नहीं कहा चाचा. उस दिन आप और बाबूजी हमें और राधिका को छोड़ गए थे ना यहाँ पर. जिस दिन वो राधिका आई थी खाना बनाने? नहीं, जिस दिन राधिका खाना बनाने का प्रयास कर रही थी उस दिन. खाना तो सारा बिगड़ गया था. हम
हमने गौरी जी को फोन करके बोला था कि हमारी मदद कर दें आके, और उन्होंने आने को मना कर दिया। अच्छा, भाई साहब बता रहे थे कि कल सावंत साहब मिले थे उनसे, कहीं भाई साहब ने कुछ उल्टा सीधा तो नहीं कह दिया उनसे? पता नहीं, हो भी सकता है। वैसे भी जब से बाबूजी आए हैं गौरी जी की हालत और भी खराब होती जा रही है। अब पता नहीं क्या हुआ होगा। मुन्ना, तो एक काम कर, अभी जा बहू से जाकर बात कर। अभी? हम्म। हाँ। पर बाबूजी आ गए तो? भाई साहब जल्दी नहीं आएंगे, क्योंकि तुम्हारी अम्मा अभी उनके कान खा रही होंगी फोन पर। जाओ जल्दी जाओ, और सुनो, बहू रानी की सारी परेशानियों को मुस्कुराहट में बदल दो। जाओ। मुश्किल है, पर हम कोशिश करेंगे।